चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सीएम अर्थात छोटा मटका वाघाचा जगण्यासाठी संघर्ष, गंभीर जखमी अवस्थेत देखील करतोय पाळीव जनावरांची शिकार। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेला सीएम अर्थात छोटा मटका नावाचा वाघ गंभीर जखमी अवस्थेत आढळून आलाय। महिनाभरापूर्वी ब्रह्मा नावाच्या वाघाशी झालेल्या झुंजीनंतर तो जखमी झाला। ब्रह्मा वाघाला त्याने ठार केले असले तरी मटका सुद्धा त्यात गंभीर जखमी झालाय। त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नीट चालताही येत नसल्याचे दिसून आले। अशा परिस्थितीत तो शिकार कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला। परिणामी तो उपासमारीने मरू शकतो हे वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली जात आहे। अशातच त्याने एका गायीची शिकार केली। हे चित्र आशादायी असले तरी ही शिकार करताना त्याच्या पायाची जखम आणखीच गंभीर झाली। आता तो जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करीत आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। डॉक्टर आणि विभागाची एक टीम या वाघावर सतत लक्ष ठेवून आहे। तज्ञ आणि डॉक्टरांची टीम जो काही सल्ला देतील त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे। दुसरीकडे या वाघाला वाचवण्यासाठी वन विभागाने प्रामाणिक प्रयत्न करावे अशी वन्यजीव प्रेमींची मागणी आहे। टीम पण रेग्युलर मॉनिटरिंग करतो आणि त्या असताना जे आपलं याच्याकरता आपण डेडिकेटेड टीम फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण बनवलेली आहे आणि या टायगरमुळे कोणी मतलब जीवहानी नाही झाला पाहिजे आणि लोकांकडून या टायगरला काही अडचण नाही निर्माण झालं पाहिजे असं आपण नियोजन केलेलं आहे। सध्या आपण मॉनिटर करत होतो आणि जसं डॉक्टरच्या आणि एक्सपर्ट्सचा जसं रिपोर्ट येणार त्याप्रमाणे आपण NTCH प्रमाणे आपण पुढची कारवाई करेल। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोनमध्ये निमढिला परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून ताडोबाचा सीएम तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा किंग म्हणून समजला जाणारा छोटा मटकासूर यांची परिस्थिती काही अनेक दिवसापासून खालावली असल्यामुळे तो या ठिकाणी छोटा मटकासूर वाघ हा लंगडत आहे। त्यामुळे त्याची परिस्थिती अतिशय गंभीर दिसल्याचे चिन्ह अनेक प्रसार माध्यमातून उमटले आहे। या छोटा मटकासूरला मागील काही दिवसा अगोदर ताडोबा प्रशासनाने त्याला ट्रँग्युलाइज करून त्याचे उपचार करण्यात आले, परंतु त्या ठिकाणी छोटा मटकासूर कॅटल किल करत असल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अंगावर जखमा उमटल्या आहे। त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा उपचार करणे गरजेचे आहे। त्यामुळे त्याच्यावर ताडोबा प्रशासनाने योग्य उपाययोजना करून त्याला या ठिकाणी जीवनदान देण्यात यावं।